राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज, लढा बहुजनांच्या हक्कासाठी। आता मी अशा ठिकाणी, अशा शहरामध्ये उभा आहे की ज्या शहरामध्ये तुम्ही जिथे कुठे जाल तिथे तुम्हाला खड्ड्यांचा संग्रह पाहायला मिळेल। आता मी उभा आहे भाट्या चौक, शांती प्रकाश पुतळ्याजवळ, उल्हासनगर चंद्रावर चाललोय का पृथ्वीवर चाललोय या खड्ड्यांना बघून। जेवढे चंद्रावर खड्डे झाले तेवढे इथं उल्हासनगर मध्ये आमच्या इथं खड्डे झाले। आम्ही राहणारे इथलंच आहे, कैलासनगर भाट्या चौक मधले। पण या खड्ड्यांना बघून असं वाटतं की आम्ही चंद्रावरच राहिला। अजून काय म्हणणं तुमचं या खड्ड्या संदर्भात? म्हणणे असे, हेल्मेटला फाईन लावतात, लायसनला फाईन लावतात, आरटीओ चे सगळे फाईन आम्ही भरतो आणि मान्य करतो। पण मेन कसं, रस्त्याला फाईन कोण लावणार? ये रस्ते ऐसे अच्छा लग रहा है या अच्छा क्या लगेगा? गाड़ी में काम निकलता है, महीने में जो भी रात 6 महीना साल भर चलना चाहिए, 2 महीने में खत्म हो जाता है। क्या क्या हम लोग को कमर में तकलीफ होती है, बहुत ऐसी तकलीफ होती है। महानगर पालिका से क्या अनुरोध रहेगा कि क्या उनसे अनुरोध है कि मतलब अच्छे से जरा काम करा दे, ताकि जो है बार बार बारिश में रोड ऐसा खराब ना हो। हर हमेशा बारिश में यही हाल है। आखिर काम जरा अच्छा करे ताकि साल 2 साल ची प्रतिक्रिया या खड्ड्या संदर्भात काय आहे? या खड्ड्या संदर्भात तुम्ही काय बोलता? तुमची प्रतिक्रिया काय आहे? साहेब, उल्हासनगर मध्ये जे आपले आयुक्त मॅडम आहेत त्यांनी संपूर्ण शहरामध्ये पाहणी करून या खड्ड्याचं डागबुजीचं काम करण्यात यावं हीच अपेक्षा आहे। आणि या शहरामध्ये जे दिग्गज नेते आहेत ते सुद्धा या शहरा संदर्भात काय आवाज उठवत आहेत। तर रिक्षावाल्यांना साहेब एवढा मोठा प्रॉब्लेम आहे। गाडी जर गॅरेजला लावली तर 2 ते 3 हजार रुपये आमचे जातात, बेरिंगी तुटतात, सॉकअप्सर जातात। आणि जे पॅसेंजर बसतात, जे इमर्जन्सी पॅसेंजर असतात, डिलिव्हरीच्या केसेस असतात, त्यांना खूप त्रास होतो। आणि काय कोणाची सर्जरी वगैरे झालेली असते त्यांना पण खूप त्रास होतो। आज या 2 वर्ष झाले रस्त्याची अवस्था अशी आहे की लोक या उल्हासनगर शहरामध्ये आजारी पडायला लागले, त्यांना फुफ्साचा आजार तयार होतोय। तर आमची रिक्षा चालकांची सगळ्यांची मागणी आहे की आयुक्त मॅडमनी ताबडतोब रस्त्याची डागबुजी करावी आणि लोकांना चांगलं सहकार्य करावे हीच शासनाकडे आपली विनंती। हिल लाईन पोलीस चौकीच्या समोरचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत। उल्हासनगरच्या रस्त्यांची दुरावस्था ही आज उद्यामध्ये नेहमीच इथे खड्डे आणि इथलं बांधकाम जर तुम्ही बघाल तर अगदी निकृष्ट लेवलचं असतं। कॉन्ट्रॅक्टरना हे केडीएमसी वाले या किंवा उल्हासनगर महानगरपालिकेने ज्या पण कॉन्ट्रॅक्टरना कॉन्ट्रॅक्ट देतात रस्त्याचं, त्याच्यामध्ये फक्त पैसे खाण्याचे काम होतात, नाही तर हा निकृष्ट दर्जाचं रस्ता मिळाला नसता। आज रस्त्यावर चालणारेच माणसं किंवा 4 व्हीलरने जसं आम्ही फिरतो किंवा रिक्षाने जाणाऱ्या माणसांना प्रचंड त्रास होतो, मेंटेनन्स वाढतं, याच्याबद्दल सरकारचं दुर्लक्ष आहे। आम्ही टॅक्स कोणत्या गोष्टीचा पे करतो हे सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजे। आज छुप्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही बघाल, तुम्ही एक काळी पेटी जरी ही परचेस केली तरी तुम्ही टॅक्स भरता। आपण म्हणतो महागाई वाढली, तर ऍक्च्युअल मूळ प्राइस वाढलेली नसते, टॅक्स वाढलेला असतो, हे लोकांना कळलं पाहिजे। हे टॅक्स घेऊन असे रस्ते देणार आहेत, त्यामुळे सामान्य आपण छत्रपती शाहू महाराज ब्रिज जवळ उभा आहोत आणि हे उल्हास स्टेशन जवळ आहे। घरी गाडी चालवते का आम्ही लोक? खड्डे केवढे मोठे मोठे, पॅसेंजर धक्का लागते, गाडी बाहेर पडलं तर कोणती मदत तिचा? आम्ही रिक्षाला एवढं काम होतो का? रात्री बघा माणसा गाडी पडतो माहितीये का? हे रस्ता हे खड्डे आहे, फक्त आम्ही टॅक्स भरा, हे भरा, ते भरा, काय एवढे मोठे मोठे फाईन लावला 10,000 रुपये 4 सीटला। पैसेंजर हमारे बहुत परेशान होते, हमें खुद तकलीफ होती है, डॉक्टरों को बिल दे के गाड़ियों को। वहां से पुलिस वालों ने हमारे लिए अभी इतनी परेशानी कर दी है कि ओवरसीट मत करो, ये मत करो। रोड की कुछ सुविधा तो होती नहीं है, उल्टा हमें परेशान कर दिया है। हम क्या करें?